चला तर मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे दुधी भोपळ्याचे धपाटे. कारण पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यात असं काहीतरी चमचमीत मस्त चटाकेदार खावं वाटतं. तर चला बनवत आहे, सुरुवात करूया. तर 1 किलोचा भोपळा घेतला आहे बरोबर मी. तो वरती साल काढून घेतली, किसून घेतला छान. किसून झाल्यानंतर बघा आपण मिरचीचं वाटण बनवूया. हिरव्या मिरचीचे धपाटे छान लागतात. मग हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरे घेतलेले हे मिक्सरमधून वाटण काढायचं. मिरची बघा तुम्हाला जशी आवडत असेल तशीच घ्या. कारण माझी मिरची तिखट आहे म्हणून मी थोडीच घेतलेली आहे. तिखट नसेल तर जास्त घेऊ शकता. तर बघा असं वाटण तयार केलेलं आहे. तर आता आपण पीठ मळायला घेऊया. तर बघा त्याच्यात सुरुवातीला मी कांदा टाकते बारीक चिरलेला, कारण कांद्याने खूप चव लागते धपाट्याला. आणि वरतून पण हिरवी कोथिंबीर टाकायची, कारण खाताना आपल्याला दाताखाली कोथिंबीर लागली की मस्त टेस्ट लागते. नंतर ते वाटण काढलेलं ते पण टाकायचं. तर आपण बघा पीठ घेऊया त्याच्यात. तर बेसन पीठ मी मोजूनच घेते. बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ 4 वाटे. तर कारण का कमी घ्यायचं, कारण ज्वारीचं जास्त घेतलं तर कडक होतात आणि बेसन पण पीठ जास्त घेतलं तर कडक होतात, मग चावत नाहीत धपाटे. म्हणून गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं कधी पण. नंतर त्याच्यात ओवा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाका, तुमच्या जसं आवडीने तसं. नंतर त्यात थोडीशी लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार टाका, धने पावडर टाका आणि हळद पण टाका. कारण वरतून असं टाकलं ना टेस्ट वेगळीच लागते जरा, म्हणून टाकायचं. आणि मीठ पण चवीनुसार टाका, तुम्हाला जसं आवडेल तसं टाका. तर बघा आता आपण पीठ मळून घेऊया सगळं. तर बघा मैत्रिणींनो, सुरुवातीला मळताना ह्याच्यात पाणी लगेच टाकू नका, कारण भोपळ्याला आधीच पाणी सुटलेलं असतं ना, त्याच्यात खूप पाणी असतं. आपण त्याच पाण्यात पीठ मळू शकतो. लागल तसं तरच थोडंसं पाणी घेऊ शकता. मला थोडं लागलं म्हणून मी पाणी घेतलं. आणि हे पीठ कसं मळायचं, जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं, मिडियमच मळायचं. कारण पातळ मळलं तर थापायला खूप पातळ होतं, थापता येत नाही. आणि घट्ट झालं तर खूप मग कडक होतात धपाटे घट्ट. आणि आता बघा मळून झालेलं आहे पीठ. तर थोडंसं टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे तिखट आहे का. नसेल तर नंतर आपण वरून अजून टाकू शकतो. तर बघा आता आपण सुरुवात करूया थापायला. तर मी पोळपाट घेतला आहे. पोळपाटावर मस्त कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि ते कापडाला वल्लं करून घ्यायचं कापड. आणि साईडला थोडं पाणी घेतलं आहे. पाणी टाकायचं थोडं, त्याच्यावर थापून घ्यायचं आणि एक गोळा मस्त बनवून तो थापायचा, आपला सगळीकडून एकसारखा थापायचा. बघा मैत्रिणी, तर हा थापताना पण खूप जाड पण नका थापू आणि खूप पातळ पण नका करू. कारण पातळ केलं ना, वरती आपण तव्यावर टाकतो ना, तेव्हा ते तव्याला चिटकून कपड्याला येतं तसंच. म्हणून पातळ करू नका. आणि जाड जर केलं तर ते कच्चं राहतं, मग जाड पण करू नका. त्याच्यामुळे मिडियम साईजचं करा. तर बघा माझं थापून झालेलं आहे. तर सुरुवातीला तवा टाकला, गरम झाला की तव्यावर तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलं म्हणजे कसं चिटकत नाही धपाट्यात आपल्या तव्याला. मग अशा प्रकारे टाकायचं वरती. तर बारीक गॅस, कमीच गॅस म्हणजे मीडियम गॅसवरच ठेवा तुम्ही, कारण जास्त गॅसवर ठेवल्यावर पण करपून जातं लगेच, मग भाजत नाही ते चांगलं. मग कमी गॅसवर ठेवलं म्हणजे छान भाजतं. आणि साईडने तेल टाकायचं. निघते का बघायचं, उलटलं की पलटी मारायची. तर सगळीकडून भाजलं की असंच प्रकारे भाजून घ्यायचं. मागून पुढून चांगलं मस्त तेल लावून भाजून घ्या मैत्रिणीनं. तुम्हाला जसं तेल आवडेल तसं टाकून भाजा. आणि तेल लावल्याशिवाय पण चांगलं भाजत नाही. बघा आता हे मागच्या साईडने कसं भाजले, मग अजून तेल लावते त्याला आणि छान भाजून घेते. तर बघा झालेत मैत्रिणी माझे धपाटे. तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान टेस्ट लागते आणि खूप मऊ पण होतात ते. आता हे धपाटे तुम्ही कशाबरोबर खातात, मिरचू असतं ना आपलं ठेसा, हिरवी मिरची, त्याच्याबरोबर छान लागतात. आम्ही ठेसाबरोबर नाही खात, कारण दोन्ही तिखटच असतं. मग आम्ही दही आणि शेंगदाण्याची चटणीबरोबर ते सर्व करतो. तर बघा मैत्रिणी, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.